नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले ज्ञानगंध विथ विनायक या आपल्या चॅनलमध्ये. आज बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी माहितीपूर्ण तंत्रज्ञानातील व्हिडिओ. आज आपण पाहणार आहोत स्विफ्ट चॅट या ॲपवर स्मार्ट उपस्थिती विद्या समीक्षा केंद्र यांच्याकडून कशी भरायची याबाबत आलेली माहिती. तर आपण सर्वप्रथम आलेल्या लिंकला क्लिक करायचं आहे. लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला चॅटबॉटच्या स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनवर घेऊन जायचं आहे. मी या ठिकाणी माझ्या मोबाईलमध्ये हे ॲप यापूर्वी डाउनलोड केलेलं आहे आणि ते मोबाईल नंबर आपला शाळेचा कोड टाकून सर्व प्रोसेस पूर्ण केलेली आहे. आता पहा, या ठिकाणी स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि मी मराठी भाषा सिलेक्ट केलेली आहे आणि मराठी भाषेमध्ये माझ्यासोबत आता हे AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तत्त्वावर चालणारं हे ॲप या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहे. मग या ठिकाणी मी माझ्या शाळेचा कोड टाकलेला आहे. मला कोड विचारला आहे, UDIS कोड तो टाकलेला आहे. कधीकधी काय होतं की आपण एक जरी अंक चुकला तरी ते पुन्हा पुन्हा टाकावं लागतं. आता बघा, मला त्यानंतर माझा टीचर कोड अर्थात शालार्थामधला टीचर कोड टाकायला सांगितलेला मी तो टाकला आणि यानंतर आता या ठिकाणी माझं लॉग इन व्यवस्थित झालेलं आहे आणि मला पुढील माहिती भरण्यासाठी संदेश येत आहेत. आता या ठिकाणी मी विद्यार्थ्याची हजेरी घ्या या ॲपला क्लिक केलेलं आहे, या मुद्द्याला क्लिक केलेलं आहे. पहा, आता माझ्याकडे जे वर्ग आहेत ते मी या ठिकाणी क्लिक करत आहे. माझ्याकडे 1 ते 4 वर्ग आहेत आणि त्यापैकी 3री 4थी माझ्याकडे आहे. मी 3रीला क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी तुकडी अर्थात विभाग 1 निवडलेला आहे आणि या ठिकाणी पहा, माझ्या शाळेतील सर्व मुले या ठिकाणी उपस्थित ऑटोमॅटिकली आलेलं आहे. जर एखादा विद्यार्थी अनुपस्थित असेल तर त्याला अनुपस्थितवर क्लिक करायचं आणि उपस्थित असेल तर तिथं उपस्थित आलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची माहिती स्क्रोल करून आपण पाहायची आहे. पहा, या ठिकाणी माझ्या शाळेच्या पटावरील सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत. मी ते पाहिलेत आणि आता मला ही माहिती विद्यार्थी हजेरी भरायची आहे. या ठिकाणी दाखल करा याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 20 सेकंदाचा टाईम लागतो आहे. आपण दाखल करा यावर क्लिक करायचं आणि पुढे जायचं आहे. पहा, या ठिकाणी 3रीचे विद्यार्थी माहिती दाखल केली असा मेसेज येतो आहे. आता पुढे जाण्यासाठी पर्याय बदला केलेला आहे. मी पुढील इयत्ता केलेला आहे. एक पहिला ऑप्शन दिलेला आहे 1 नंबरचा आणि परत वर्ग 4था निवडलेला आहे. या ठिकाणी पहा, आता 4थीच्या वर्गामधले विद्यार्थी इथे ठिकाणी दिसत आहेत. उपस्थित अनुपस्थित योग्य प्रकार करा आणि क्लिक करा आणि शेवटी माहिती दाखल करा. आता या ठिकाणी सर्व दाखल झालेले आहेत. माहिती सबमिट केल्यानंतर आता परत आपल्याला होम मेनूवर यायचं आहे. आता होम मेनूवर आल्यानंतर आपण भरलेले विद्यार्थी अटेंडन्स स्टेटस पाहायचं आहे. त्या मेनूवर क्लिक करायचं आहे. आता बघा, विद्यार्थी उपस्थितीचा रिपोर्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता या ठिकाणी माझ्या शाळेतले 1 ते 4 वर्गाचे सर्व विद्यार्थी भरलेले आहेत. माझ्याकडे 3री 4थीचा मी अटेंडन्स पाहतो आहे. इयत्ता 3रीच्या ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे आणि आता या ठिकाणी कृपया रिपोर्ट कार्ड येईपर्यंत वाट पहा असं म्हणत आहे. ते PDF जनरेट होत आहे. आता या ठिकाणी जनरेट झालेलं आहे आणि मी दुसऱ्या वर्गाचं सुद्धा 4थ्या वर्गाचं करत आहे. आता तेही जनरेट होत आहे पहा आणि इयत्ता रिपोर्ट डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर ते रिपोर्ट जनरेट होत आहे. रिपोर्ट कार्ड येईपर्यंत वाट पहा. आता हे दोन्हीही झालेले आहेत. माझ्याकडे 2 वर्ग असल्यामुळे मी दोन्ही एकाच वेळेस आता परत 3रीकडे आलो आणि इथं जनरेट झालेलं कार्ड मी डाउनलोड करतो आहे. बघा, या ठिकाणी मी हे 3रीचं कार्ड सापडलं पहा मला आणि या ठिकाणी मी ते डाउनलोड करण्यासाठी प्रयत्न पहा, या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे आणि मी ते WPS ऑफिसनं पाहत आहे. बघा, मोबाईलमधल्या ॲपनं हे अशा पद्धतीचा इंटरफेस दिसतो. आता हे कार्ड मला PDF प्रिंट काढायचं आहे किंवा मला शेअर करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, वरती बाणाचा ऑप्शन आहे, तिथं क्लिक केलेलं आहे आणि हे शेअर ॲज फाईल असं क्लिक करून व्हॉट्सअपला शेअर करायचं आहे. आता या ठिकाणी मी माझ्या वैयक्तिक ग्रुपवर शेअर करत आहे. पहा,
या ठिकाणी ही इयत्ता तिसरीची हजेरी PDF जतन झाली आणि शेअर झाली. हे आपण प्रिंटसुद्धा काढू शकतो. अशाच पद्धतीनं इयत्ता चौथीचे किंवा आपल्याला ज्या ज्या वर्गाची हवी आहे त्या वर्गाची माहिती आपण एक एक करून डाउनलोड करायची आणि ती आपल्या माहितीसाठी शेअर करून ठेवायची. आपणाला ज्या दिवसाची हजेरी भरलेली आहे त्या दिवसाचा रिपोर्ट तिथं त्याच दिवशी तयार होतो आणि अशा पद्धतीनं विद्या समीक्षा केंद्र VSK यांच्यामार्फत आलेले चॅटबॉट या पोर्टलवरची स्मार्ट उपस्थिती माहिती कशी भरायची ही माहिती आपण पाहिली. हा व्हिडिओ आपल्याला नक्की कसा वाटला हे आपण नक्की मला सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपणाला काय काय पाहायला आवडेल हे नक्कीच सांगा. तर या ठिकाणी मी ॲपला परत आलेलो आहो आणि या ठिकाणी होमला जायचं आहे. होमला गेल्यानंतर आपलं काम झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण हे सर्व माहिती भरलेले आहेत. कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा. धन्यवाद.